अहिल्यानगरमधील राहुरीनगर पाथर्डी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी पाथर्डी तालुक्यातील विविध गावांचा झंझावाती दौरा करत मतदारांशी थेट संवाद साधलाय। या दौऱ्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून तालुक्यातील 39 गावांनी त्यांना आमदार करण्याचा निर्धार व्यक्त केलाय। दौऱ्यादरम्यान दगडवाडी, करंजी, सातवड, त्रिभुवनवाडी, कवडगाव, आठरे, देवराई, निंबोडी, मांडवे, सोमठाणे, पारेवाडी, तिसगाव, शिरापूर, करडवाडी, घाटशिरस आदी गावांना भेट देत उमेदवार अक्षय कर्डिले यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधला आणि मतरूपी आशीर्वाद घेतलाय। यावेळी बोलताना अक्षय कर्डिले म्हणाले की प्रत्येक गावात जाताना माझे वडील स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणी विकास कामांच्या रूपाने दिसतात। त्यांनी कधीही जनतेशी असलेली नाळ तुटू दिली नाही। त्यांच्या जागी मला निवडणूक लढवावी लागेल असं कधीही वाटलं नव्हतं। आम्हाला रस्ता नव्हता, लाईट नव्हती। मग कर्डिले साहेब वारल्यावर आम्ही अक्षय दादाकडे गेलो। मग आम्ही त्यांना आमचं सगळं सांगितलं, लाईट नाही, आम्हाला रस्ता नाही। मग त्यांनी त्याच्यानंतर आम्हाला रस्ता दिला, लाईट दिली। ताबडतोब त्यांनी लगेच मनावर घेऊन ते काम केलं आमचं। साहेब नसताना आमचं एवढं त्यांनी काम केलं। मग आता आमदार झाल्यावर किती कामं करतील ते आता आमदारच होणार आणि कर्डिले साहेबांचं स्वप्न पूर्ण करणार। भिंगार हायस्कूल भिंगार विद्यालयाचं मी माजी मुख्याध्यापक पानमळकर सर बोलत आहे। स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांनी नागर देवळे आणि परिसराला विकास कामासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे। कर्डिले साहेबांनी सगळ्यात महत्त्वाचं जर कोणतं केलं असेल तर आमचं शुद्ध पिण्याचं पाण्याची सोय केली। त्याचप्रमाणे नागर देवळे, भिंगार आणि बोरानगर या गावाला जोडणारे खूप चांगले रस्ते केले। आता या ठिकाणी मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी सुद्धा कॉन्क्रीटचा रस्ता केला आणि हे रस्ते केल्यामुळं बाणेश्वर विद्यालय त्याचप्रमाणे भिंगार हायस्कूल या ठिकाणी जे विद्यार्थी शिक्षण घेतात त्या विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय खूप उत्तमरित्या झाली। ही केवळ फक्त स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या योगदानातून ही सोय झाली आणि स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेबांनी विकास कामं खूप केली। त्याच धर्तीवर सध्या आता आपले जे अक्षयदादा कर्डिले आहेत ते अक्षयदादा कर्डिलेसुद्धा शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्याच पावलावर पाऊल ठेवून विकास कामाचं व्हिजन त्यांना खूप चांगलं आहे आणि येत्या या 23 तारखेला आम्ही स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेबांच्या आशीर्वादाने अक्षयदादांना प्रचंड बहुमताने निवडून देणार आहोत आणि आमचा सर्वांचा त्यांना आशीर्वाद आहे। नागरदेवळे गावठाण अमरधाम याचा रस्त्याचं काम बरेच दिवसापूर्वी रखडलेलं होतं आणि अक्षयदादा सगळे नागरिक जाऊन अक्षयदादांनी याचा पाठपुरावा करून त्याचा अमरधामाचा काँक्रिटीकरण केलं आणि जे अमरधामाचं काम राहिलेलं होतं ते पण मार्गी लावलं। आमदार नसताना त्यांनी ते सगळं मार्गी लावलेलं आहे। ते अशी इच्छा आहे की अक्षयदादाच आमदार व्हावा आणि आमदार झाल्यानंतर अक्षयदादा इथून पुढं भरपूर काही कामं करू शकतील। आमदार नसताना पण त्यांनी हे काम मार्गी लावलं आणि आता त्यांना संधी आहे आमदार होण्याची आणि आपल्या घरातला माणूस आहे तो आमदार व्हावा आणि लोकांनी पण त्यांना मतदान भरपूर द्यावं। पुढे बोलताना म्हणाले, आमदारकी ही केवळ पद नसून जनतेच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचं माध्यम आहे। मला संधी दिल्यास पुढील 3 वर्षात विकास कामांच्या माध्यमातून मतदारसंघात मोठा बदल घडवून दाखवेन। स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याची आठवण करत त्यांनी सांगितलं की 2024 मध्ये निवडून आल्यानंतर आजारपणामुळे ते जनतेचे आभार मानण्यासाठी दौरा करू शकले नाही। त्यांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे असं ते भावनिक शब्दात म्हणाले। तर या दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांनी देखील आपल्या भावना व्यक्त करत सांगितलं की स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी पद नसतानाही आमचे प्रश्न मार्गी लावले। ते नेहमीच जनतेच्या संपर्कात राहून सुखदुःखात सहभागी होत। अडीअडचणीच्या वेळी धावून येणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती। अनेक ठिकाणी नागरिकांनी फुलांचा वर्षाव करून त्यांचं स्वागत केलं तर काही महिलांनी औक्षण करीत आशीर्वाद दिले। युवकांनी देखील मोठ्या संख्येने सहभागी होत प्रचाराला ऊर्जा दिली। नमस्कार। उद्या सायंकाळी ठीक 5 वाजता आपल्या राहुरी शहरामध्ये जुना दवाखाना बाजारतळ या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब
व आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आपल्या सर्वांच्या नेत्या आदरणीय मंत्री नामदार पंकजाताई मुंडे व प्राध्यापक रामजी शिंदे साहेब, सुजय दादा, मोनिकाताई व सर्व नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उद्या ठीक 6 वाजता जाहीर सभा होणार आहे. आपण सर्वांनी मोठ्या संख्येने येऊन या सभेच्या माध्यमातून मला आशीर्वाद द्यावा अशी सर्वांना नम्र विनंती. जय श्रीराम. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, पाथर्डी, अहिल्यानगर.